नमस्कार मंडळी. आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये भरल्या वांग्याची चमचमीत अशी भाजी तयार करतोय. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. छान असा खमंग मसाला तयार करून आपण ही भरल्या वांग्याची भाजी तयार करतोय, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सर्वात अगोदर गॅसवर तवा गरम करून मूठभर शेंगदाणे हे मी भाजत ठेवले. शेंगदाणे हे मध्यम आचेवर मस्त खमंग साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांची साल निघायला लागली की गॅस बंद करायचा आणि थंड झालेले हे शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे. यातच आता आपल्याला आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या. मी छान झणझणीत ही भाजी तयार करणार आहे म्हणून भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतल्या. 5 ते 6 लसूण पाकळ्या. यातच आता अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घातली. आता या वाटणातच पाव चमचा हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ देखील घातलं आहे. त्यासोबतच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं देखील घातली. यामुळे हे वाटण छान असं खमंग तयार होणार आहे. पाणी न घालताच हे वाटण कोरडं असं मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं, जास्त बारीकही करायचं नाही. बघा, या पद्धतीने असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. तर बघा, इथे अगदी सोप्या पद्धतीने आपला मस्त खमंग असा वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार झाला आहे. इथे मी 5 ते 6 कोवळी अशी मस्त ताजी वांगी घेतली आहे. आता ही वांगी चिरल्यानंतर काळी पडू नये म्हणून लगेच एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये चमचाभर मीठ देखील घालून घेतलं. म्हणजे अशा मिठाच्या पाण्यात चिरलेली वांगी घातली की ती लगेच काळी पडत नाही. आता ही घेतलेली वांगी त्याची देठ काढून बघा, तिचे 4 काप करून घ्यायचे. परंतु हे वांग्याचे काप आपल्याला अर्धवट करून घ्यायचे आहे, संपूर्ण करायचे नाही, जेणेकरून यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरला जाईल. तर बघा, आपण भरल्या वांग्याची भाजी करतोय म्हणून या पद्धतीने असे काप करून घ्यायची. वांगी छान चेक करून घ्यायची, जेणेकरून यामध्ये कीड किंवा अळी असणार नाही हे बघून घ्यायचं आणि सर्व वांग्याची याच पद्धतीने काप तयार करून घ्यायचे. तर आता मी सर्व वांग्याची इथे काप तयार करून घेते आणि लगेच ते पाण्यामध्ये घालते बघा, जेणेकरून वांगी ही काळी पडणार नाही. आता पाण्यात घातलेली वांगी छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि एक एक वांग निथळून त्यामध्ये हा तयार केलेला मसाला छान दाबून असा भरायचा आहे. मसाला व्यवस्थित वांग्यामध्ये जेवढा आपण दाबून भरू ना, तेवढं वांग्यामध्ये तो मसाला छान मुरेल किंवा परतल्यानंतर सुद्धा तो बाहेर निघणार नाही. बघा, असं दाखवलेल्या पद्धतीने व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा. तर आता अशाच पद्धतीने राहिलेला मसाला हा वांग्यांमध्ये व्यवस्थित असा दाबून भरून घेऊ. बघा, तर या ठिकाणी शक्य होईल तेवढा मसाला छान मी व्यवस्थित असा दाबून भरून घेतला वांग्यांमध्ये. आता राहिलेला जो मसाला आहे ना, तो तसाच ठेवायचा. तो नंतर आपण फोडणीमध्ये ॲड करणार आहोत. वांगीमध्ये मसाला भरून तयार आहे. आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं. मध्यम आचेवर तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं मोहरी छान फुललं की लगेच हिंग घालायचा. तर हिंग मी तेलातच घातला आणि आता यामध्ये एक एक करून वांगी घालायची. तेलामध्ये घातलेली ही वांगी छान अशी परतून घ्यायची. साधारणपणे 2 ते 3 मिनिटं मी चांगली ही तेलामध्ये परतून घेतली. बघा, रंग बदलेपर्यंत वांगी ही छान अशी परतून घ्यायची. नंतर यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर आपण वाटणात घातली होती, त्यामुळे मी आता हळद पावडर ॲड केलेली नाही. हवं तर तुम्ही थोडीशी हळद पावडर घालू शकता. आता सुरुवातीला जे वाटण तयार करून घेतलं होतं ते बघा शिल्लक राहिलं होतं ना, ते संपूर्ण वाटण यामध्ये ॲड केलं. पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. वांगी परतल्यानंतर हलकंसं तेल सुटायला लागलं की लगेच यामध्ये आवडीप्रमाणे पाणी घालायचं. तर इथे मी साधंच पाणी वापरलेलं आहे. हवं तर तुम्ही गरम करून घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. आता रश्श्यासाठीच आपण जे पाणी घातलं ना, त्यानुसारच मीठ घाला, कारण आपण वाटणात सुद्धा मीठ ॲड केलेलं होतं. आणि आता यावर झाकण ठेवून भाजी छान शिजू द्यायची. तर मध्यम आचेवर झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी ही व्यवस्थित अशी शिजून घेतली.
10 मिनिटात ना भाजी छान शिजली जाते. वांग ताजं असल्यामुळे पटकन शिजलं जातं. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. इथे रस्सा मी ना थोडासाच ठेवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी पाणी ॲड करून पातळ ही भाजी करू शकता. तर ही भरल्या वांग्याची भाजी बघा मस्त चमचमीत अशी झाली आहे. पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतकी टेस्टी ही बनते. तर वांग शिजलं की नाही चेक करून बघायचं. थोडं कच्चं वाटलं तर आणखी झाकण ठेवून थोडीशी भाजी उकळून घ्यायची म्हणजे परफेक्ट असं शिजलं जातं. तर वांग छान असं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करूया. तुम्ही जर ही भाजी एकदा केली ना नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल इतकी टेस्टी अशी होते. तर नक्की तयार करून बघा. चपाती भाकरी सोबत सुद्धा छानच लागते. नुसत्या भातावर सुद्धा तुम्ही ही रस्सा भाजी खाऊ शकता. तयार होणारी भाजी तुम्ही चाटून पुसून खाल याची नक्कीच मला खात्री आहे. तर एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.